कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, एका लहान मुलाचा समावेश. पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती. पुण्याच्या कुंडमळ्याजवळील दुर्घटनेमधील चौघांचे मृतदेह सापडले. 38 जणांना वाचवण्यात यश आल्याची एनडीआरएफची माहिती. जखमींवर पवनार रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये वडील आणि 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. रोहित माने आणि मुलगा विहान मानेचा पूल दुर्घटनेमध्ये मृत्यू. लहान मुलाचा मामा आणि आजीला अश्रू अनावर. चिमुकल्याची आई शमिका यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याला नवीन व्हिडिओ समोर. पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक वाहून जातानाचा व्हिडिओ समोर. मावळमधील कुंडमळ्याजवळील पुलावर आज कार्य सुरू. पुलाखाली लहान मुलासह काही लोक अडकल्याची भीती. वाहून गेलेल्या पर्यटकांसाठी शोध मोहीम सुरू. दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून क्रेनच्या साह्याने काढला. पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत असल्यानं बचाव कार्यामध्ये अडथळे. इंद्रायणी पूल दुर्घटनेमधील जखमींवर उपचार सुरू. प्रशासनाकडून अडकलेल्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा. पंतप्रधान मोदींनी कुंडमळा पूल दुर्घटनेची फडणवीसांकडून माहिती घेतली. पंतप्रधान मोदी सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक लोक बुडाल्याची बातमी दुःखद. बचावकार्य पूर्ण तत्परतेनं पार पाडावं. काँग्रेस नेते राहुल गांधींची कुंडमळा पूल दुर्घटनेवर प्रतिक्रिया. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढलं. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक जखमी. मंत्री गिरीश महाजनांनी घेतली जखमींची भेट. जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळावर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं. या प्रकरणामध्ये प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का, याबाबत समिती नेमून चौकशी होणार. पूल दुर्घटनेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कुंडमळा पूल दुर्घटनेमधील पीडितांच्या कुटुंबियांचा टाहो. आपल्या प्रियजनांबाबत माहिती मिळवण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू. प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्यानं काहींचा संताप. 5 मिनिटं पूल हलत होता. लोकही सावध झाले होते, पण पुलावर दुचाकी असल्यानं लोकांना कुठेच जाता येत नव्हतं. देवगाववरून आलेल्या पर्यटक दीपक वळवीकरनं सांगितला घटनाक्रम. इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पुलावरील दुर्घटना अतिशय खेदजनक. पर्यटन विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबतीत अधिक जागृत राहणं गरजेचं. शरद पवारांचं आवाहन. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनं अतिशय दुःख झालं. या घटनेमध्ये आप्तस्वकीयांना गमावलेल्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या शोकसंवेदना. कुंडमळा दुर्घटनेवर गृहमंत्री अमित शहांकडून शोक व्यक्त. कुंडमळ्यातील घटना दुर्दैवी. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीचं बचाव कार्य सुरू. दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ट्विट करत माहिती. जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात. नवीन पुलाची वर्क ऑर्डर 10 जूनलाच दिली होती. तुर्तास अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यास प्राधान्य. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. प्रशासनानं निर्बंध घालून दिले. त्या पादचारी पुलावरून स्थानिकांनी दुचाकी नेणं टाळलं असतं तर ही घटना टळली असती. कुंडमळा दुर्घटनेवर स्थानिक आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया. इंद्रायणी पुलावरील बचाव कार्यासाठी एनडीआरएफसह 18 रुग्णवाहिका घटनास्थळी. पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. कुंडमळा पुलावर 50हून अधिक पर्यटक उभे असताना मोठी दुर्घटना. दरम्यान दुचाकीमुळे पुलावर ओव्हरवेटनं पूल कोसळल्याची माहिती. उद्धव ठाकरेंकडून इंद्रायणी पूल दुर्घटनेमधील मृतांना श्रद्धांजली. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पुलाची उभारणी करता येत नाही. उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका. इंद्रायणी पुलावरील दुर्घटना अतिशय दुर्दैवी. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणं झालंय. ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी जाताना नागरिकांनी काळजी घ्यावी. सुप्रिया सुळेंचं आवाहन. कुंडमळ्याच्या जवळील पूल कोसळल्याची घटना धक्कादायक तसंच मनाला वेदना देणारी. इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेलेल्या वाचवण्यात एनडीआरएफला यश मिळो. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 लोक वाहून गेल्याचं वृत्त वेदनादायी. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरूप परतावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. कुंडमळा दुर्घटनेवर रोहित पवार यांचं ट्विट. इंद्रायणी पूल दुर्घटनेमधील बळी शासनाच्या हलगर्जीपणामुळे. कुंडमळ्यावर नवीन पुलाची स्थानिकांनी आधीच मागणी केली होती. लोकप्रतिनिधींना लोकांच्या जीवाशी काही देणं घेणं नाही. सुषमा अंधारेंची टीका. नांदेडजवळ तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीमध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू. तेलंगणा राज्यामधील बासर परिसरामधली घटना. बोटीनं नदीपात्रामध्ये जात असताना बेटावर स्नान करतेवेळी दुर्घटना घडली. नवी मुंबईत राहणारे 3 पर्यटक माथेरानमधील
शेलॉट तलावामध्ये बुडाले। एकूण 10 जणांचा ग्रुप माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता। घटनास्थळी माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू। बुलढाण्याच्या नांदुऱ्यामध्ये विश्वगंगा नदीमध्ये बुडून मायलेकीचा मृत्यू। देवदर्शनासाठी गेलेले असताना नदीमध्ये पाय घसरून मायलेकी बुडाल्या। जळगावच्या चाळीसगावमधील कोंगानगरमध्ये वीज पडून 3 जण ठार, 2 जण जखमी। शेतामध्ये पेरणी करत असताना अचानक वीज पडल्यानं मृत्यू। जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पेरणी करत असताना वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। अमरावतीमधील अंजनगाव सुरजी तालुक्यामधील तुरखेडमधली घटना। पवन कोल्हे असं मृत शेतकऱ्याचं नाव। बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही। शिवसेनेमध्ये फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा हात, पडद्यामागून रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप होता, गोगावलेंचा दावा। जाणीवपूर्वक एखाद्या स्त्रीचं नाव घेऊन राजकारण करणं चुकीचं। भंगार विकणाऱ्याला भंगारच विकू द्यायला पाहिजे होतं। एखाद्याची बौद्धिक कुवत गेली की त्याचा गोगावले होतो। सुषमा अंधारेंचा गोगावलेंवर घणाघात। गोगावले काय बोलले मी ऐकलं नाही। उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी उत्तर देत नाही। गोगावलेंच्या विधानावर भास्कर जाधवांचा खुचकटोला। गोगावलेंना माहिती कुठून मिळाली माहिती नाही। गोगावलेंना संपर्क करतो आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतो। गोगावलेंनी केलेल्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं, त्यांचा पॉइंटच चुकलाय। गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका। ज्या रश्मिताईंचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना बोलून पालकमंत्री पदरामध्ये पाडण्याचा भरत गोगावलेंचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पाटलांची भरत गोगावलेंवर टीका। मी शिवसेनेमध्ये होतो तेव्हा बाळासाहेब निर्णय घ्यायचे। गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा काही प्रश्न नव्हता असंही वक्तव्य। पालिकेवर पुन्हा भगवा एक हाती फडकवण्यासाठी जोमानं काम करा। मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क ठेवा। उद्धव ठाकरेंकडून बैठकीमध्ये शाखा प्रमुखांना आदेश। शिवसेना पक्षाकडून मला 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाचा शब्द होता, त्यावेळेला माझं तिकीट कापलं गेलं। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा म्हात्रेंची प्रतिक्रिया। गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना धक्का। मुक्ताईनगर मतदारसंघातील पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रदेश युवक सचिव विजय चौधरींसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। महाजनांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली। जमीन खचल्यानं भगदाड पडलं। महिनाभरातच चबुतऱ्याची जमीन खचली। मालवणमधील महाराजांच्या पुतळ्याला धोका नाही। राजकोटमधील शिवपुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे खचल्याच्या प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं स्पष्टीकरण।